देवी लक्ष्मी ही हिंदू धर्मातील ऐश्वर्य, सौंदर्य, शांती, सत्य आणि समृद्धी, संपत्ती यांची अधिष्ठात्री देवी आहे. ती सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदेवीपैकी एक आहे. लक्ष्मी विष्णूची पत्नी आहे. लक्ष्मी ही सौभाग्याची देवी मानली जाते. हिंदू धर्मात विष्णू व भागवत पुराणानुसार, समुद्रमंथन कथानुसार देवदानवानी अमृत प्राप्तीसाठी समुद्रमंथनातून निघालेल्या अन्य रत्नाबरोबर सागरातून उत्पन्न झालेली लक्ष्मी देवी ही वडील समुद्रदेव व आई तिरंगिणी यांची कन्या आहे. या देवीचे नाव मराठी लक्ष्मी आहे. या देवीचे निवासस्थान वैकुंठ आहे. कमळावर बसलेली किंवा उभी असलेली देवीचे वाहन गरुड, वैनते तसेच घुबड आहे. या देवीचे शस्त्र सुदर्शन चक्र, गदा आहे. तसेच कमळ हे आसन आहे. या देवीचे अपत्य कामदेव आहे. लक्ष्मी देवीची अन्य नावे विष्णुप्रिया, पद्मा, स्वर्णा, हरिणी, हिरण्यवर्णा, माधवी, आदित्यवर्णा, पद्मवर्णा, प्रभासा, यशसा, ज्वलंती, पद्मिनी, पुष्करणी, हेममालिनी, हिरण्यरजतनसा, अशोपूर्णा, हस्तिनाद, प्रबोधिनी, गंधद्वारा, नित्यपुष्टा, करिशिनी, समुद्र राजतनया, मोहिनी ही आहेत. लक्ष्मी या देवतेचे अवतार हे पुढील प्रमाणे आहेत. सीता, पद्मा, धरणी, यशोधरा, पृथ्वी, राधा, रुक्मिणी. या अवताराची मुख्य देवता पृथ्वी, धरणी ही आहे. या लक्ष्मी देवीचे मंत्र पुढील प्रमाणे आहेत. महादैवेच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. त्यानंतर दुसरा मंत्र आहे ओम महालक्ष्मी नमः. लक्ष्मी देवीचा नामोल्लेख श्रीमद भागवत, विष्णू पुराण, श्री सूक्तमध्ये केला आहे. श्री लक्ष्मी देवीची पवित्र तीर्थक्षेत्रे हे पुढील प्रमाणे आहेत. श्री व्यंकट सत्यनारायण स्वामी मंदिर, तिरुपती बालाजी, श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिर, कोल्हापूर. लक्ष्मी देवीचे पूजन दिवाळीमध्ये होते. दिवाळी अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी पूजनास अत्यंत महत्त्व आहे. लक्ष्मीनारायण पूजा कोजागिरी तसेच पौष पौर्णिमेस केली जाते. ज्या ज्यावेळी विष्णू भूतलावर अवतार घेतात त्यावेळी लक्ष्मी देवीसुद्धा अवतरित होते. देवी लक्ष्मी रामावतारात सीता बनली. कृष्ण अवतारात रुक्मिणीच्या रूपात अवतरली. दक्षिण भारतात तिरुपती बालाजी अवतारात पद्मावती होती. कल्की पुराणानुसार कलियुगात कल्की विष्णूचा भविष्यात होणारा अवतार आहे. त्यावेळी लक्ष्मी पद्मा अवतारात भूतलावर अवतार घेणार आहे. गरुड वैनते हा विष्णूचे वाहन असणारा पक्षीराज आहे. स्कंद पुराणानुसार पुत्री अमृतावल्ली म्हणजे देवसेना व सुंदरवल्ली श्री विष्णू आणि देवी लक्ष्मी यांच्या 2 कन्या आहेत. त्यानंतर लक्ष्मी देवी ही दिवाळीमध्ये अत्यंत महत्त्वाची पूजनासाठी देवी मानली जाते. हिंदू धर्मात दिवाळीमध्ये आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो. या दिवशी घरात प्रदोषकाळी संध्याकाळी कुबेर, गणेश व लक्ष्मीचे पूजन, श्रीसूक्त पठणी केले जाते. घरामध्ये व बाहेर लोक दीप लावले जातात. काही वैष्णव भक्त लक्ष्मीनारायणाची आराधना करतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्रीच्या वेळी लक्ष्मी सर्वत्र संचार करत असते. ज्या ठिकाणी स्वच्छता, सौंदर्य, आनंद, उत्साह अशा सकारात्मक ऊर्जा असतात तेथे लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. या दिवशी सायंकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते. या दिवशी सर्व अभंगी स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल किंवा कमळ किंवा स्वस्तिक यावर श्री लक्ष्मी देवीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची, साखर घालून तयार केलेल्या गाईच्या दुधाचा खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साडीच्या लाह्या, बत्ताशे इत्यादी पदार्थ लक्ष्मी देवीला वाहून नंतर ते आपतेष्टांना वाटतात. कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा ही आश्विन पौर्णिमा म्हणून सण साजरी केली जाते. ही शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे कोजागिरी पौर्णिमा ही बहुधा
सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये असते. कोजागिरी पौर्णिमेला शरद ऋतूतील अश्विन महिन्यामध्ये अश्विन पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी साक्षात लक्ष्मी देवी चंद्रमंडळातून पृथ्वीवर अवतरते आणि मध्यरात्री कोजागृती म्हणजे कोण जागृत आहे असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पाहत पृथ्वी तलावर संचार करीत असते. उपवासास, जागरण व पूजनास या व्रतात महत्त्व आहे. कोजागिरीच्या रात्री मंदिरे, घरे, रस्ते, उद्याने इत्यादी ठिकाणी दिवे लावतात, म्हणून या दिवसाला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. ओडिशामध्ये शरद पौर्णिमेला कुमार पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी गजलक्ष्मी देवीची पूजा करतात. रात्री चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात. दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलची पूड, जायफळ वगैरे गोष्टी घालून तसेच साखर घालून नैवेद्य दाखवला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते. कोजागिरी पौर्णिमेला बंगाली लोक याला लौकी पूजा असे म्हणतात. या दिवशी दिवाळी आणि कोजागिरी पौर्णिमामध्ये लक्ष्मी पूजामध्ये बंगाली समाजातील लौकी पूजामध्ये शहाळी व ताजे नारळ वापरतात. तांब्याचा कलश किंवा मातीच्या कुंभावर आणि शहाळी नारळावर सिंदुराने बंगाली हिंदू स्वस्तिक चिन्ह जे मध्यमा बोटाने आणि लाल सिंदुरा लेपाचा वापर करून काढतात. या दिवशी भक्तीने शंख कमळाचे फुलाबरोबर श्री लक्ष्मीनारायणाची पूजा करतात. त्यानंतर तुळशी विवाह. तुळशी वनस्पतीचे लक्ष्मी स्वरूप मानले जाते. तुळशी विवाह म्हणजे तुळशी म्हणजे पवित्र तुळस वनस्पतीचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण यांच्याशी विवाह केला जातो. प्रबोधिनी एकादशीमध्ये करण्याची हा पूजोत्सव प्रथा आहे. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देव उठणी एकादशीला संपूर्ण 4 महिने झोपल्यानंतर उठतात. तेव्हा त्यांचे तुळशीशी लग्न लावतात. भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहे. भगवान विष्णूच्या 1000 नावाचे स्तोत्र म्हणजे विष्णू सहस्त्रनाम होय. याचा उल्लेख महाभारतात आढळतो. पितामह भीष्मानी युधिष्ठिरास हे स्तोत्र सांगितल्याचा संदर्भ येतो. ज्या ठिकाणी विष्णू सहस्त्रनाम यांचे कथन, श्रवण किंवा पठण केले जाते किंवा विष्णू सहस्त्रनाम हे घेतले जाते त्या ठिकाणी लक्ष्मी आपोआप स्थिर होते. कारण लक्ष्मी एकटी कधी येत नाही. ज्या ठिकाणी विष्णू नाम असते त्या ठिकाणी लक्ष्मी सदैव वास करते. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.